आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। आयकर परताव्याची मर्यादा आता 5 लाखांपर्यंत वाढवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। खरं तर सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती निर्णयांचा धडाका लावलेला आहे आणि यामध्ये आता 5 लाखांपर्यंत आयकर परताव्याची मर्यादा वाढवणार असल्याचं निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच सरकारने एक मोठा निर्णय घेत सवर्ण समाजातल्या गरीब कुटुंबांना 10% आरक्षणाचा निर्णय घेतला होता। त्याच्यानंतर आयकराच्या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत होती। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमका काय निर्णयांची धडाका आणि मालिका सुरू आहे? खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं आता खास करून सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष हा विविध सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आश्वासन देण्यास सुरुवात केलेली आहे। आगामी ज्या पद्धतीनं काही महिन्यावरती लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे। साधारणतः जी 2.5 लाख रुपयाची जी मर्यादा आहे आयकराची ती वाढवून जवळपास 5 लाख रुपये करण्यापर्यंत सरकार विचार करत आहे। आणि येत्या अर्थसंकल्पात जो येत्या 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे संसदेत, त्या दरम्यान ही घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकारची सूत्रांची देखील माहिती आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेली आहे सत्ताधारी पक्षाने आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्या जाताना झाग घेतलेला आहे। नक्कीच मध्यमवर्गीयांना कुठेतरी आपलंसं करण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसतोय आणि आयकराची मर्यादा दुपटीने वाढवून ती 5 लाखांपर्यंत केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आयकर परताव्याची मर्यादा ही 5 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दिल्लीत सध्या एका पाठोपाठ एक अशा मोठ्या निर्णयांची मालिका सुरू झालेली आहे आणि या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो। याचा किती फायदा होईल हे बघणं महत्त्वाचं आहे।